नमस्कार. लोकशाहीच्या उत्सवात नात्याला आणि गावाला सुरुंग नको. हो, लोकशाहीचा उत्सव सर्वत्र सुरू आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये नात्याला आणि गावाला सुरुंग नको अशा आशयाचा विषय घेऊन आजची आपण मांडणी करतोय. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की गाव पातळीवरच्या ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत ह्या सर्वत्र सुरू झालेल्या आहेत आणि या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या माध्यमातून आपण आपले जे काही गावचे कारभारी जे निवडून देतो आहे हे गावचे कारभारी निवडून देत असताना गावाला आणि नात्याला सर्वात जास्त सुरुंग लागण्याची शक्यता असते आणि म्हणून आजच्या या भागाचा आपण हा विषय घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव हा आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचा भाग असला पाहिजे. मात्र या लोकशाहीच्या उत्सवानंतर जे काही गढूळ वातावरण होतं हे आपणा सर्वांना आणि आपल्या देशाला न परवडणारं असं असतं. गेल्या 75 वर्षांचा आपला जास्त असा अनुभव आहे की ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतरचा काही काळ आहे हा सगळ्यात जास्त गढूळ झालेला आपल्याला दिसतो आणि म्हणून आपल्या सर्वांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होताना मतभेद जरूर असतील पण मनभेदाला थारा देणार नाही अशा आशयाचं आपलं वागणं असलं पाहिजे. प्रत्येकाची राजकीय विचारधारा किंवा वैयक्तिक विचारधारा ही वेगळी असू शकते आणि ह्या विचारधारेनुसार प्रत्येकजण आपल्या जवळचा किंवा आपल्याला सोयीचा असलेला व्यक्ती किंवा आपल्या देशाला आपल्या गावाला हा विकासाच्या वाटेवर नेणारा व्यक्ती त्या ठिकाणी निवडण्याचं काम करते. परंतु हे निवडत असताना प्रत्येकजण आपापलं जे काही मत आहे आपल्या मताचा व्यक्ती निवडत असताना त्या ठिकाणी साम दाम दंड भेद अशा पद्धतीचा राजनीतिक व्यवहार त्या ठिकाणी करते आणि हा व्यवहार करत असताना ते त्या राजनीतीमध्ये मान्य असतं. मात्र जे काही आपण सर्वसामान्य जी काही जनता आहे या सर्वसामान्य जनतेने हे जी राजनीती आहे ही घरामध्ये कुठपर्यंत आणायची, नात्यामध्ये कुठपर्यंत आणायची किंवा गावातल्या भावकीमध्ये कुठपर्यंत हे आणायचे हे आपण ठरवलं पाहिजे. आपल्या सर्वांना गुप्त मतदान पद्धतीचा अधिकार आपल्या घटनाकारांनी दिलेला आहे आणि ही गुप्त मतदान पद्धती असतानाही आपण काही भूमिका ह्या आहेत ह्या उघड व्यक्त करतो किंवा उघड त्या ठिकाणी आपण एखाद्या व्यक्तीच्या मागे जातो. गाव पातळीवर निवडणुका होत असताना आपले विरोधी पक्ष असतील किंवा आपल्या जवळच्या व्यक्ती असतील किंवा आपल्या मताच्या व्यक्ती असतील हे निवडून देण्याचं काम आपण करतो आणि मग हे निवडून देत असताना विरोधी मताला आपण त्या ठिकाणी आपल्यापासून बाजूला ठेवतो. आपण आपल्या विचारांचा व्यक्ती निवडून देतो आणि मग आपल्या विचाराचा व्यक्ती निवडून देत असताना आपण विरोधी मताचा सुद्धा त्या ठिकाणी आदर केला पाहिजे. ही भावना आपल्यामध्ये हा मत ही जी जाणीव आहे ही आपल्यामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्या गावाला आणि नात्याला सुरुंग लागतच राहील. आपल्याला खऱ्या अर्थाने कारभारी निवडून द्यायचे असतं. हे कारभारी निवडून देत असताना तो कारभारी स्वच्छ, राजकीय प्रगल्भता असणारा किंवा सामाजिक सांस्कृतिक जाण असणारा आणि आपल्या गावाला विकासाच्या दिशेने नेणारा, देशाला विकासाच्या दिशेने नेणारा असावा अशी आपली सर्वसामान्य एक धारणा आहे. आणि ही सर्वसामान्य धारणा जेव्हा आपल्यामध्ये प्रगल्भ होईल तेव्हा खऱ्या अर्थाने हा जो आपला लोकशाहीचा उत्सव आहे हा निकोप होईल आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झालेला आपल्याला दिसेल. आपण सर्वांनी मात्र वैयक्तिक काही गोष्टी घेतो आणि ह्या वैयक्तिक गोष्टी घेत असताना त्या ठिकाणी आपण समोरच्याचं जे मत आहे हे अगदी निग्लेक्ट करतो किंवा त्याने आपलंच मत स्वीकारावं असा आपला आग्रह असतो. हा दुराग्रह ज्यावेळेस होतो त्यावेळेस नात्यांमध्ये दुरावा येतो, गावामध्ये वितुष्ट येतं, भाऊबंधकीमध्ये त्या ठिकाणी फोड होते. आपल्याला हे सर्व टाळायचं आहे कारण लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना आपल्याला एका वेगळ्या दिशेने प्रगतीच्या दिशेने आपलं गाव न्यायचं आहे, देश न्यायचं आहे आणि एक चांगला राज्यकारभार, चांगलं सुशासन आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला हे शासक आहेत किंवा कारभारी आहेत ते निवडायचे आहेत. ही भूमिका आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. योग्य व्यक्ती त्या ठिकाणी गेल्यास आपल्या गावाचा, आपल्या देशाचा विकास निश्चितपणे होतो. आणि म्हणून पैशाचं वाटप असेल, इतर प्रलोभनं असतील हे देत असतात किंवा आपल्यावर वेगळ्या पद्धतीचा दबाव त्या ठिकाणी आणला जातो. परंतु हे पैसे, दबाव किंवा आपल्याला जे काही वेगळ्या पद्धतीनं ब्लॅकमेलिंग केलं जातं
त्या सर्वांना आमिषाला आपण बळी न पडणं आणि आपली भूमिका आहे ही आपण गुप्त मतदान पद्धतीनं त्या ठिकाणी मांडणं, व्यक्त करणं. ज्यावेळेस निवडणुका झाल्यानंतर जे काही निकाल लागतो त्यावेळेस त्या मतपेटीतनं आपण व्यक्त होण्याचं त्या ठिकाणी मोठं साधन आपल्याकडं आहे. आणि म्हणून या राजकीय धुमाळीमध्ये आपण व्यक्त होत असताना आपल्या समोरच्याचं जरी विरोधी पक्षाचा असला, विरोधी मताचा असला तरी त्याचं मन दुखावणार नाही किंवा आपल्याकडनं त्याच्या बाबतीतलं जे काही मतप्रवाह असेल हा त्याला दुखावणारा नसेल, त्याच्या पक्षाला, त्याच्या राजकीय भूमिकेला दुखावणारा नसेल. ही खबरदारी जर प्रत्येकाने आपण घेतली तर निश्चितपणे हा जो राजकीय स्वरूपाचा असलेला तरीसुद्धा आपल्या लोकशाहीचा जो काही उत्सव आहे हा या देशाला प्रगतिकारकच एक चांगला विचार देणारा असा होईल. आणि म्हणून या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण सर्वांनी व्यक्त होत असताना एक प्रगल्भता दाखवणं गरजेचं आहे. नात्याला, गावाला कोणत्याही पद्धतीचा सुरुंग लागणार नाही. आपले नातेसंबंध सुरळीत राहतील. एका घरामध्ये 2-2, 3-3 पक्षाची व्यक्ती असलेले आपण पाहतो. राजकीय विचारधारा 3-3, 4-4 असलेल्या एका घरामध्ये आपण पाहतो. आणि मग ते जर त्या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदतात, त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा दुरावा नसतो. मग आपण गावामध्ये किंवा आपल्या नातेसंबंधामध्ये अशा पद्धतीचा दुरावा का आणायचा? राजकीय कालावधीमध्ये साधारणपणे 15-20 दिवसांचा तो कालावधी त्या ठिकाणी येतो आणि निघून जातो. मात्र ती निवडणूक झाल्यानंतर 15-15, 20-20 वर्ष गावाचा जो कारभार आहे हा मागे गेलेला आपण पाहिलेला आहे. आणि त्याच्यात सर्वात जास्त नुकसान हे सर्वसामान्य लोकांचं होतं. आणि म्हणून सर्वांनीच या उत्सवामध्ये सहभागी होत असताना लोकशाहीचा जो काही गरिमा आहे, आपली जी पवित्र अशी लोकशाहीची परंपरा आहे, ही लोकशाहीची परंपरा जतन करण्याचं, जपण्याचं काम हे सर्वसामान्यांचं आहे. निवडणुका येतात, जातात, मात्र नातेसंबंध आणि गाव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या लोकशाहीच्या पर्वामध्ये, या लोकशाहीच्या उत्सवात आपण सर्वांनी एक प्रगल्भता दाखवली तर निश्चितपणे गावचे कारभारी निवडताना एक सुजाण असे उमेदवार आपण निवडून देऊ, सुजाण असे आपले कारभारी आपण निवडून देऊ. आणि सुजाण कारभारी निवडून देत असताना कुठल्याही पद्धतीच्या प्रलोभनांना आपण बळी पडणार नाही किंवा त्या ठिकाणी मनभेद होतील अशा पद्धतीचं कुठलंही वर्तन आपल्याकडनं होणार नाही. दोन्ही पक्ष किंवा कोणत्याही विचारधारा असतील, ह्या कोणत्याही विचारधारांनी एकमेकांना समजून घेऊन आपण जिंकण्यासाठीच काम ते करत असतात. परंतु जिंकण्यासाठी ते काम करत असताना आपण आपली भूमिका ठरवणं हे सगळ्यात खूप महत्त्वाचं आहे. कारण निवडणुका येतील, निवडणुका जातील, मग गाव आहे, नातेसंबंध आहेत, भाऊबंधकी आहे, ही तिथेच राहते. आणि पुढच्या काही वर्षांमध्ये, काही कालावधीमध्ये त्याच्यामध्ये दुरावा निर्माण होतो. हा दुरावा निर्माण होऊ नये, गावगाडा सुरळीत चालावा. आणि म्हणून ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. राज्याच्या, देशाच्या निवडणुका होतात तेव्हा एवढं वितुष्ट येत नाही जेवढं वितुष्ट ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये येतं. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून एक जागरूकता निर्माण करण्याचं काम आपण हे करत आहोत. आपणा सर्वांना विनंती आहे की मतभेद जरूर असतील पण मनभेद करू नका. लोकशाहीचा उत्सव जो आहे तो निकोप झाला पाहिजे, गावगाडा सुरळीत चालला पाहिजे. आणि हा लोकशाहीचा उत्सव जेव्हा सुरळीत चालेल, लोकशाहीचा उत्सव जेव्हा आपण सर्वांनी आनंदाने त्या ठिकाणी साजरा करू त्यावेळेस निश्चितपणे आपला देश प्रगतीपथावर जाईल. आणि म्हणून लोकशाहीच्या उत्सवात नात्याला आणि गावाला सुरुंग नको ही आपल्याला विनंती आहे. आपण या ज्ञानम यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर निश्चितपणे या ज्ञानम यूट्यूब चॅनलला आपण लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.